संभाजी राजे महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेशनल बिल्डर नेशनल बिल्डर नेशनल बिल्डर नेशनल बिल्डर नेशनल बिल्डर हक्काचं कोण म्हणतो देणार नाही सुपारी घेतल्याशिवाय जाईना। अरे आहे ना का सुपारी घेतल्याशिवाय जाईना। आप लोग यहाँ पर धरना प्रदर्शन कर रहे हैं, इसकी वजह क्या है? माझं नाव निकिता गुरव। आम्ही आज इथे 60 ते 70 वर्ष जुना पाडा आहे। आज आमच्या रहिवाशांना जो प्रेस्टिज बिल्डर म्हणून जो आहे तो इथे विकासक म्हणून आलेला आहे आणि तो काही ना काही कारणास्तव आम्हाला फसवत आहे। तीन एरिया जे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तरी पण तो एकत्र मर्ज करून आम्हाला तो एकत्र दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करत आहे, पण ते आम्हाला मंजूर नाहीये। आम्ही त्या विकासाला अडवत नाहीये, तरी पण आमच्या मागण्या ज्या आहेत त्यांनी त्या पूर्ण करून द्याव्यात। आम्ही पण आम्हाला ज्या मागण्या त्यांनी त्या कंप्लीट करून देऊन आम्हाला आमच्या राहत्या ठिकाणी घर देऊन आणि आमचा हे जे 1 वर्षापासून त्यांनी जो आम्हाला छळ माजवलाय तो थांबवावा। आज आमच्या सगळ्या म्हणजे लहानापासून तर मोठ्यांपर्यंत जो त्रास होतोय, बायका म्हणू नका, पुरुष म्हणू नका, लहान मुलं म्हणू नका, ज्यांना जो काही त्रास होतोय तो खूप प्रकारे आहे। आम्ही सगळ्या नेते लोकांकडे पण गेलो पण काही उपयोग झालेला नाहीये। तुमचा नगरसेवक काय करतो आणि तुमच्या MP MLA ते सगळे तुमच्या विषयी काय शोधत आहे? आम्ही सगळ्यांकडे जाऊन आलेलो आहोत, सगळ्यांची मदत मागितलेली आहे, पण अजूनपर्यंत आम्हाला 1 वर्ष झालं न्याय मिळत नाही। त्या हिशोबाने समजून जावं की मी सरकारला एवढंच म्हणेन की गरीब लोकांसाठी कोणी आहे की नाही। तुम्हाला काय सांगायचे आहे ह्याच्या विषयात? आम्ही घाटीपाडा मुलुंड इथले सर्व रहिवासी आहोत आणि ते काय इथे जमलेले आहेत, इथे पुनर्विकासाचा झोपडपट्टी पुनर्विकास याबद्दल बिल्डर डेव्हलपमेंटसाठी आलेले आहेत, पण त्यांनी काही मागण्या अगोदर हे केल्या होत्या, परंतु तो आता त्याच्यावरती तो पूर्तता करत नाहीये सर्व मागण्यांच्या। तर आमची फक्त सर्व रहिवाशांची हीच मागणी आहे की आमचे जे रूम आहेत ते जे त्याने अनिर्णित अपात्र केलेले आहेत ते पात्र व्हावेत आणि आम्ही ज्या इथे T69 इथे राहतो तर इथेच आमच्या राहत्या जागेवरती त्याने आमचे रूम बांधून द्यावेत, एवढीच आमची माग आहे। बाकी आमची अजून काही माग नाही आहे आणि ती आम्ही भरपूर राजकारणी लोकांकडे गेलो, पण जी आम्हाला पूर्तता ज्या मागण्यांच्या हव्या आहेत त्या अजून आम्हाला लिखापट्टी पूर्तता मिळत नाहीये। सर्व जे आहेत ते तोंडाने बोलतायत, पण आम्ही ह्याला आश्वासनाला बळी पडणार नाहीये हे मात्र नक्की। कारण आमच्या समोर खूप घटना अशा झालेल्या आहेत की आम्ही तुम्हाला पुनर्विकास करतोय, आम्हाला यांच्यानंतर उठल्यानंतर एरिया उठल्यानंतर तुम्हाला ॲग्रीमेंट देऊ, भाडं देऊ, हे सगळे आश्वासनं देत आहेत, पण आम्हाला कोणावरही भरोसा नाहीये। तर आम्ही सर्व रहिवासी तयार आहोत पुनर्विकासासाठी, परंतु पुनर्विकासाच्या अगोदर आमच्या सर्व रहिवाशांच्या समोर आम्हाला ॲग्रीमेंट आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्याची पूर्तता करून द्यावी। आमची काहीच अडथळा नाहीये की त्याला रोखण्याची, बस यासाठीच आम्ही सर्व इथे महिला आणि आमचा सगळा घाटीपाडा रहिवासी इथे उभे आहेत बस। आणि यासाठी कुठल्याही राजकारणी नेत्यांना आम्ही हे केलंय, पण अजून कोणाकडून आम्हाला पूर्तता मिळाली नाही, न्याय मिळालेला नाहीये, त्यासाठी आम्ही लढत आहोत। बाकी आमचं काही विरोध नाहीये। तुम्हाला काय सांगायचे आई? आम्हाला काय सांगायचं नाही, आमची जागा आहे त्याच्यामध्ये आम्हाला द्या, आमची जेवढी मागणी आहे आमचं ते पात्र झालेलं नाही ते करून द्या। हा, आणि मग आम्ही एवढे वर्षाचे राहणार हे कुठं जाणार? जे नेते का जावा ते नेते करू बोलतात सगळं तुमचं काम करू, पण कोणी उभा राहत नाही आणि बिल्डर पोलीस या सर्वेचे लोक घेऊन येतात। हा, आज 50 ते 60 ते 100 वर्षामध्ये इथं जाग्यामध्ये आम्ही राहीत आणि त्याच्यामध्ये हे बिल्डरना आमच्या भोवती एवढी कारवाई चालवण्यात आमचा जिना हरण केलाय। आम्ही त्याला काय बोलत नाही, आम्हाला का आम्ही त्याच्याबद्दल आम्ही काही बोलत नाही। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणं, आम्हाला काय आमची जागा आमच्या जाग्यामध्ये द्या, आमच्या जे आमचं पात्र होईल नाही ते पात्र करून द्या
आणि जेवढे नेते आहेत त्यांना पण मी बोलते का तुमच्यासाठी आम्ही आरतीचं ताट घेऊन वावळ येतोय आणि तुम्ही आम्हाला तुम्ही साथ देत नाही. मग नेते कशाला झालेत? पळू पळू जाता करू 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 तुमचं काम करू. केव्हा करा? तुमच्या एमएलए कडे तुम्ही गेला होता काय? कोणाकडे? MLA. सगळीकडे जाऊन आलोय, सगळ्यांकडे जाऊन आलोय. ते काय म्हणतात? ते काय करून देऊ ना. करून दे. आणि एसआरएचे लोक येतात, तोडायला येतात. काल बोलले 2 खोल्या तोडायच्या, त्यांनी 6 खोल्या तोडल्या. आता आम्ही जायचं कुठं, राहायचं कुठं? आम्हाला भाडा पाहिजे. गाय गरीब आहेत, लोक बायका धुना पाणी करून पोट भरीत्यात. मग याचा भाडा कोण देईल सांगा बघू? कुठे जायचं? हे उन्हामध्ये टाकतो आम्हाला हाऊस. नेत्यांपाशी गेलो आम्ही, त्यांना जरा पण दया येत नाही का या महिलांची? लाडक्या बहिणींची पैसे वाटितात दुनियाभर. अरे तुम्ही उन्हामध्ये वाळ सुटल्यात लाडक्या बहिणी, त्यांच्यासाठी जरा पण दया येत नाही तुम्हाला? किती नेत्यांक जायचं? प्रत्येक नेते मतदानाच्या टायमाला मी स्वतः होऊन प्रत्येकाला इरिदो असं का आपलं असं मी आरतीचं ताट घेऊन मी त्यांना वावाळ येते. आणि आज आमच्या साथीला कोणी उभं राहत नाही. सांगा बघू कुठं जायचं? मैडम, आप अपने नगर सेवक से और विधायक से, सांसद से आप लोगों ने जाकर के उनसे मुलाकात किया तो उन्होंने क्या कहा? सबने हाथ ऊपर किया. सबके पास हम जाके रात को 2-2, 3-3 बजे तक हम लोग उनके बंगले पे बैठे. कुछ किसी ने नहीं किया, सबने हाथ ऊपर कर दिया. आपको ऐसा लगता है कि जैसे बिल्डर से पुलिस स्टेशन के या नेता लोग की इस तरह से कोई साठगांठ है, सब मैनेजर ऐसा लगता है आपको? लगता नहीं तो लिख के नहीं दे रहे इतना, तो और वो पुलिस डायरेक्ट हमारे इधर घुस रहे धक्का बुक्की. अगर हमको वो ऐसा ही करते रहेगा तो हम लोग आत्महत्या करके इधर मरेंगे. नहीं, आत्महत्या मत करिए, उसकी तो बिल्डिंग बन जाएगी. पड़ेगा, हम लोग जाएंगे किधर? गरीब लोग सब. नहीं, आप अपना घर मत खाली करिए. घर भी खाली नहीं करेंगे, हमें ऐसा ही धरना करते बैठेंगे. मुंबई में कई लोगों ने आत्महत्या कर लिया, उनका कुछ नहीं हुआ. बिल्डर अभी भी मजा कर रहे हैं. आप आत्महत्या मत नहीं करिए. होने दे, लेकिन हम लोग मरने को तैयार है. अभी हमारे लाश के ऊपर से पुलिस ने जाने का. हम लोग की समस्या खाली यही है. हम लोग कल आमदार के पास गए थे तो उन्होंने हम लोग को बोला है कि हम लोग करके देंगे, लेकिन उन्होंने हम लोग को कल लिस्ट भी दिया था. तो उसमें लिखा है कि तुम लोग सब पाड़ा खाली करो 7 दिन में, और 7 दिन के बाद वो लोग क्या करने वाले, करारनामा लिख के दे रहे. तो हम लोग का क्या है मत है कि हम लोग को पहले करारनामा लिख के दे दो, फिर हम लोग 2 या 3 दिन में खाली करके देने वाले हैं. तो हम लोग को वही इतना ही चाहिए कि जब पहले करारनामा करके दे दो, फिर बाद में हम लोग खाली करेंगे सब. आप लोग को लगता है कि आपके साथ धोखा होने का चांस है? बहुत है, चांसेस बहुत है. इसकी वजह से ही आपको बोला जा रहा है ना, पहले घर खाली करो बाद में एग्रीमेंट देंगे. इसके लिए हम लोग पहले करारनामा ले रहे हैं, बाद में हम लोग खाली करेंगे रूम. तो जब तक मान लीजिए बिल्डर आप लोगों की मांग नहीं पूरी करता है तो आप लोग क्या करने वाले हैं? हम लोग तब तक खाली नहीं करेंगे. हम लोग एकजुटी से है, तब तक हम लोग एकजुटी से. बिल्डरची जे मनमानी चाललेली आहे त्याच्या विषयात तुम्हाला काय सांगायचे आहे? आमचं काही म्हणणं नाही आहे. आमची घरं अपात्र पात्र करून द्यावेत आणि जोपर्यंत आम्हाला हे कारवाई बंद नाही होत तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही कारवाई चालू ठेवू नका. सगळ्या मंत्र्यांकडे जाऊन सुद्धा ते लिहून देत नाहीत, म्हणून आमचं पब्लिक पण हटत नाहीये. लिखी आमच्याकडे कागद दिला ना, आम्ही तुम्हाला 3 दिवसात पाडा पर आम्ही स्वतःहून खाली करून देऊ. पण आम्हाला आमच्या इथे बांधून पाहिजे आणि आमचे घर पात्र, पहिले घर पात्र झाले पाहिजे, नंतर आम्ही आमच्या इथे बांधून पाहिजे आणि कारवाई बंद झाली पाहिजे उद्यापासून. आमचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे, आम्हाला फक्त आमची घरं पात्र करून आणि आमच्या जागेवर द्यावी. आज 4-5 दिवस झालं उन्हात सगळे म्हातारे पोरांची 10वी 12वी परीक्षा सोडून पोरांना जाता पण येत नाही. त्यांच्या परीक्षा बुडल्या, अभ्यास बुडला तर हे काय भरून देणार आहेत का? मग त्यांनी अजिबात इकडं कोणी आलं, आम्ही गेलो त्यांच्याकडे तर तुमचं काम करणार होणार 100% होणार, पण काही आमची कामं नाही झाली, कुठलीच कामं नाही झाली. ते बोलतात करू द्या, करून देतो. ह्याच्यामध्ये पोलीसची काय भूमिका वाटते तुम्हाला? पोलीस ते स्वतः बोलवतात, एसआरची माणसं येतात, आम्हाला अडवतात, तोडायला घरं येतात. आम्ही थांबवायचा प्रयत्न करतो तरी पण थोडे तरी तोडून जातातच. काही देत नाहीत, लिहून देत नाहीत, काय नाहीत, अशीच घरं तोडून जातात. सया नाही देत आणि ते बोलतात परमिशन पण नाही त्याच्यावरती. काही जबरदस्तीने सगळे घरं तोडून जातात. आम्ही रोज उन्हात तिथं आता बसतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सर, आप क्या कहना चाहेंगे? आपके यहाँ जिस तरह का बिल्डर का लोग बता रहे हैं मनमानी चल रही है, आपके सब साथीदार लोग कह रहे हैं,
आपके नेता, नगर सेवक, विधायक, सांसद कोई भी आप लोगों की सुनने को तैयार नहीं है। ऐसे में आप क्या कहना चाहेंगे? सारे एमएलए, कल भी हम लोग आमदार के पास गए, आमदार भी खाली हमको आश्वासन देते हैं। वहाँ पे नगर सेवक भी थे। एक रात में हम लोग को पलटी मार दिया। वो लोग बोला कि तुमको लाख रुपया माले का मिलेगा, आपको भाड़ा मिलेगा, ये मिलेगा, वो मिलेगा। खाली सारे आश्वासन ही देते। हमारा विषय तो कुछ नहीं है, हम कुछ डबल मांग नहीं रही है। विकास को हमारा कभी विरोध नहीं था और आज भी नहीं है। सारे नेता लोग खाली आश्वासन देते हैं लेकिन कुछ भी मदद नहीं करते। आज 4 दिन हो गया हमारे यहाँ पे कार्रवाई चल रही है। हम लोग सुप्रीम कोर्ट की ऑर्डर मांग रहे हैं कि हमारा घर तोड़ने वाली ऑर्डर हमको दिखाओ, कोई दिखाने को तैयार नहीं। हमारा भाड़ा जो है वो बिल्डर तय करेगा, एसआरए तय करेगा। हमारा एग्रीमेंट जो करारनामा है वो भी बिल्डर तय करेगा और एसआरए तय करेगी। तो हम काय के लिए है? और जो एसआरए है ये बिल्डर के लिए बनी है या पब्लिक के लिए बनी है, यही नहीं समझता है। एसआरए वाले जो है हमारे सीओ ने भी हमारा कुछ सुन के नहीं लिया। हमारे डेवलपर है भावेश भाई वांगर, इन्होंने एक पेपर रखा था कि ये हम हमारे एरिया में इनको दे रहे हैं, लेकिन इन्होंने हमको 2023 में जो पत्र दिया है डेवलपर के एग्रीमेंट पे, डेवलपर के लेटर हेड पे, उसका भी उनको कुछ नहीं है। उन्होंने लिख के दिया है कि अपने जगह पे आपको घर मिलेगा। तो वो अभी नहीं दे रहे तो बाद में क्या देंगे? ना करारनामा बन रहा है, ना चेक दे रहे, तो घर खाली करने का कैसा? आपको लगता है कि आपके साथ धोखाधड़ी होने का चांस है आगे? 101% है। इसके लिए हम घर खाली नहीं कर रहे हैं और हमारी मांग इतनी ही है कि हमारे जगह पे हमको घर बन के मिलना चाहिए। ऐसा डेवलपर का पत्र हमारे पास है, वो पत्र के आधार पे ही हम आगे की सब कारवाई हमारी चल काय रही है। सांगायचे तुम्हाला ह्याच्या विषयात? आदिशक्ती तुळजा भवानी माते की जय मासाहेब जिजाऊ माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधानाप्रमाणे जे आपल्याला कायद्यांच्या नियमानुसार जे संविधान दिलेलं आहे, त्या संविधानाप्रमाणे आमच्या राहत्या जागेवर आम्हाला बिल्डरने 21/7/2023 ला पत्र दिलेलं आहे। त्या पत्रानुसार आम्हाला आमच्या राहत्या जागेवर दिलेले पाहिजे, बांधून दिलेली पाहिजे बिल्डिंग आम्हाला। आणि 92 लोक आमची अपात्र आहेत ती पात्र झालेली पाहिजेत। राहिलेल्या लोकांचा आमचा सर्वे झालेला नाही अजून, तो सर्वे बी झाला पाहिजे। ह्या आमच्या मागण्या पूर्ण आहेत। आमचा विकासाला विरोध नाहीये, आम्ही विकासाला कधीही विरोध करणार नाही। आमच्या समोर आमच्या बिल्डरने यावं आणि आमच्या मागण्या पूर्ण करावं, आम्हाला लिखित लिहून द्यावं त्यांनी। त्यांनी आमच्याशी आमच्या राहत्या जागेतच आम्हाला बिल्डिंग बांधून द्यावी। आमचे अपात्र घरं ते पात्र करून देण्यात यावी। जी अपात्र घरं आहेत ते अपात्र नाही, ते 1987 पासून सगळ्यांची लाईट बिल आहेत, फोटो पास आहे, सगळे हे सुद्धा बिल्डरनीच अपात्र केलेले आहेत। हे त्यांनी पात्र करून द्यावेत। त्याप्रमाणे आमचं भाडं जे त्यांनी 18,000 पहिला ठरवलं होतं, आज तो 16,500 आलाय। ते 18,000 भाडं त्यांनी देण्यात यावं। ब्रोकरेज, पुन्हा आमचं ट्रान्सपोर्ट हे सुद्धा आमचे त्यांनी जे बनण्याप्रमाणे हायकोर्टामध्ये त्यांनी जे लेखी लिहून दिले त्याप्रमाणे त्यांनी आमच्या सोबत एग्रीमेंट करण्यात यावं। कहना चाहते हैं इस विषय में जो मुद्दा चल रहा है आप लोग का? देखिए, हमारा कोई दूसरा कोई मुद्दा नहीं है। जो रूल्स और रेगुलेशन के हिसाब से जो भी होता है, मतलब जो हमारी जगह है वहाँ पे डेवलपमेंट होना चाहिए, वो हमारी एक मांग है। और जो हमारे अनिर्णित जो घरें हैं वो 60 साल से हम लोग यहाँ पे रह रहे, तो उसका हमारे पास हर चीज़ का पुरावा है। फिर भी उन्होंने अनिर्णित दिखाया हुआ है। जो हम बोलते हैं कार्य पेपर सबमिट करके हम पात्र हो सकता है वो, और वो भी अनिर्णित दिखाया हुआ है। और दूसरी चीज़, हम हर एक पॉलिटिशियन के पास गए हुए हैं, मगर हमको जैसे हमको दिलासा मिलना चाहिए उतना वो दिलासा नहीं मिल रहा है। और उसकी वजह से हम बोलते हैं हमारे बाल बच्चे और सब बूढ़े सब परेशान हैं, महिलाएं भी परेशान हैं। हर पुरुष वर्ग भी हर दिन काम का ये खड़ा करके यहाँ पे उपस्थित रह के हर एक सारी कार्रवाई, पुलिस कार्रवाई, इसका विरोध कर रहे हैं। हम लोग शांति मार्ग से हम विरोध कर रहे हैं। आपको ऐसा लगता है कि पुलिस और नेता या दूसरे एसआरए के जो अधिकारी हैं ये बिल्डर को परोक्ष रूप से मदद कर रहे हैं पीछे से? हाँ, लग रहा है, क्योंकि जो कायदे के हिसाब से जो कार्रवाई नहीं होनी चाहिए वो विरोध में जाके वो ये कर रहे, दबाव कर रहे, हमारे पे अन्याय कर रहे।
तो उससे साफ जाहिर होता है कि मतलब कानून के आगे जाकर के ये लोग आपको दबाव दे रहे हैं। दबा रहे और उनके पास ठोस कोई ये नहीं है। हमने हाईकोर्ट में और एजीआरसी में भी अपील करके किसी तरह का दबाव लाने के लिए पुलिस को या सारे के अधिकारियों को, नेताओं के ऊपर किसी तरह का दबाव डाल करके ये काम करवा रहा है। हाँ 100%, क्योंकि कैसा है देखो, वो अपने पावर का यूज कर रहे हैं। SRA पुलिस ये नियम के विरुद्ध में जाके कर रहे, क्योंकि उनके पास कोई ठोस सबूत नहीं है। ना हमने अनुमति पत्र दिया हुआ है, ना हमने चेक लिया हुआ है, ना हमारा कोई भी ऐसा बैठक नहीं हुआ जिसमें हमने मंजूरी दिया है डेवलपर को। तो ये जबरदस्ती नहीं तो क्या हुआ है, ये अन्याय है और इसके और यंत्रणा मार्फत ये हमारे पे और अन्याय कर हम उसका शांति से विरोध कर रहे हैं। बिल्डर का जो आप बता रहे हैं कि MLA, सांसद, विधायक या नगर सेवक जो अभी चुन करके सब लोग आए हैं, ये लोगों से उनका कुछ इस तरह का साठगांठ नजर आ रहा है। तो कनेक्शन तो 100% है, क्योंकि जो अभी पावर में लोग हैं उनसे कनेक्शन है, उसके सिवा तो कुछ पॉसिबल नहीं है। क्योंकि देखिए, क्योंकि हम हर किसी के पास गए हैं, हर पक्ष के राजकीय पक्ष के पास जाके आए हैं, पर वही दिलासा ही मिला है हम तक। रिजल्ट अब तक कुछ भी नहीं आया हुआ है। इसके लिए हम लोग देखिए, महिलाएं सब काम छोड़ के, पुरुष वर्ग यहाँ पे काम छोड़ के यहाँ पे हम लोग विरोध दर्शा रहे हैं, मगर यहाँ पे कोई हमको हेल्प नहीं मिली हुई है। हम बोलते हैं ना, हर एक उप मुख्यमंत्री से लेके नगर सेवक तक हर किसी को हेल्प के लिए हम लोग गए हुए हैं, और ऐसे नहीं है कि सब जाने के बावजूद भी सिर्फ दिलासा ही मिला है और रिजल्ट कुछ आया नहीं है। हमारे पक्ष में कोई रिजल्ट नहीं आया। छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अरे घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं, कोण म्हणतो देणार, कोण म्हणतो देणार नाही.